भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे। समरजित सिंह घाटगे यांची भाजपमध्ये आता वापसी झालेली आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। यावेळेला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होते। एक काळानंतर परत मुख्य प्रवाहामध्ये आणि पक्षामध्ये याची एक संधी मिळते आणि खास करून या कार्यक्रमासाठी दादांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम कोऑर्डिनेट करून माझ्यासाठी एक चांगला प्रवेशाचा कार्यक्रम घेतला। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय। माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची। खरं तर आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। आज पुन्हा एकदा राजे समरजीतजी यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांचं भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर स्वागत करतो आणि आभारी आहे। ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते। तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत। त्यामुळे काय वेगळं काय केलेलं नाही। मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का। मी पहिल्यापासून सांगतो, जे अजितदादांनी पाहिलं होतं की भाजप ही स्वतःच्या ताकदीवर 2029ला उतरणार आणि ह्या सगळ्या मित्रपक्षांच्या विरोधामध्ये ताकदीने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, ह्या शंकेलाही पुष्टी आहे। समरजित घाटगेंचा प्रवेश म्हणजे महायुतीमध्ये भविष्यकाळामध्ये असलेल्या आपल्या मित्रपक्षांना हा त्यांनी दिलेला मला वाटतं हा संकेत दिसतोय। ठाकरे सेनेकडनं मुंबईतल्या वरळी इथं नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। पालिकेमध्ये विरोधकांची भूमिका कशी वठवावी यावर मार्गदर्शन करण्यात आलं। सोबतच सभागृहाच्या कामकाजात कोणकोणती आयुध कशी वापरावीत या संदर्भात माजी अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केल्याचं समजतंय। यामध्ये ठरावाच्या सूचना 66 अ, 66 ब आणि 66 क च्या सूचना कशा मांडाव्यात याचं मार्गदर्शन माजी सचिवांनी नगरसेवकांना केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।